नमस्कार मंडळी, मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये। तर सकाळी तयारी वगैरे केली आहे आणि फायनली इले स्टॉपवर इल्यावर एस टी गावल्यामुळे जरा खुश झालं आहे आणि आज जागासुद्धा गावली। जागा गावल्यानंतर मी एस टीचा फायनली कणकवलीत पोचलो आहे। तर कणकवली पोचल्यावर बघू शकता पावसाची एंट्री झाली। तर ह्याच पावसाच्या एंट्रीत ना आम्ही बसले कॉलेजला। तर कॉलेजला गेल्यावर तुम्ही बघू शकता सीन कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा। तर कॉलेजला गेल्यानंतर लेक्चर वगैरे झाली आणि फायनली लेक्चर वगैरे झाल्यानंतर ना सगळ्यांनी पोरांनी आपली बॅगी वगैरे लावल्यानी आणि आपल्या घरात जाऊच्या तयारीक लागलेले। तर लेक्चर तर आज जास्त झाली नाही कारण की आता 2-3 दिवस झाले कॉलेज चालू। तर लेक्चर वगैरे संपले आणि कॉलेजच्या बाहेर इला आणि बाहेर इल्यानंतर सगळे एकत्र उभे राहिले आणि पावसानं आता कव्हर केला। प्रत्येकाच्या हातात होती छत्री। तर आता पावसाची सगळी चर्चा चालू होती। तर चर्चासत्र आमचा संपत दिला आणि म्हटलं आता घराकडे जाऊया। तर घराकडे जाऊन निघाल्याबरोबर बाजारपेठेत दिला आणि पावसानं परत एंट्री केल्यानं तर जरासे आडोशे उभे राहिला। संजीवाचा फोन इल्लो तोपर्यंत म्हटला तो काय तो फोनवर बोल, पाऊस जाता काय बघूया। कडेक रावला उभे तर काकासुद्धा फिरान कंटाळलेले, पाऊस काय जायना होतो, एवढं जोरात पाऊस पडत होतो। 10-15 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर पाऊस काहीतरी व्हायचं थांबलं। तर संजीवाक म्हटलं तोपर्यंत आपण स्टँडाकडे धाव घेऊया नाही तर ह्यो परत यायचो आणि तसाच झाला। स्टँडाकडे जाईपर्यंत पावसानं परत एंट्री मारलेला आहे। तर यंदाचा पाऊस आहे ना तो काय थांबायचा ना, आमका भिजवल्याशिवाय राहायचं नाही। पण आता एस टी स्टँडात दिल्यामुळे तेवढा भिजायचं काही टेन्शन नाही। आता वाट बघू एस टीची। तर आम्ही एस टीची वाट बघता तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्यावा। आता भेटा आपण पुढच्या व्लॉगमध्ये।